आता सुरू करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मुंबईमध्ये सकाळी ढगाळ वातावरण होतं तरी दुपारी आणि रात्री उकाड्याचा त्रास नागरिकांना झालाच। गुरुवार आणि शुक्रवार शहरात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता आंदोलन तीव्र होत आहे। धान पिकाला बोनस, थकीत चुकारे आणि खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्याच्या मागण्यांकरता अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेचे अर्जुनी मोरगाव इथं गेल्या 7 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला, 2 जण गंभीर जखमी झाले। कंठी ते वाशन रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली। अय्याज फिरोज मुजावर या 24 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, 2 जण जखमी झाले। राज्यात जमिनीच्या बिगर शेती वापराकरता आवश्यक असलेल्या अकृषिक म्हणजेच रूपांतरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच बीपीएमएस या ऑनलाईन प्रणालीमध्ये अकृषिक रूपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी आणि गुरुवारी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं गुरुवार 23 एप्रिल आणि शुक्रवार 24 एप्रिलला काही कामं हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। या कामांकरता महामार्ग दुपारी 3 तासांकरता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण सहाय्यक कायद्याअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अल्प प्रतिसाद मिळालाय। निवड यादीमध्ये 1,05,811 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती, मात्र आतापर्यंत फक्त 43,662 विद्यार्थ्यांनीच शाळेत प्रवेश घेतलेला आहे। त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा निम्म्याहून कमी विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत प्रवेश घेतलेला आहे। मुंबई महापालिकेने 2025-26 मध्ये विक्रमी मालमत्ता कर संकलन केला। संपूर्ण मुंबईतून 7,610 कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला। त्यातही अंधेरी पूर्व परिसराचा समावेश असलेल्या के पूर्व या विभागानं सर्वाधिक 719 कोटी रुपये महसूल महापालिकेला मिळवून दिला। गेल्या काही वर्षात अंधेरी पूर्व परिसरानं सर्वाधिक मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचा आपला विक्रम कायम ठेवलाय। म्हाडाच्या मुंबई मंडळानं एकीकडे विक्री वाचून धूळ खात पडलेल्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वानं करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। पण प्रथम प्राधान्य आणि सोडतीतील घरं सर्वसामान्यांना परवडणारीच नाही आहेत, त्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। आता प्रथम प्राधान्यासह सोडतीतील घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत मुंबई मंडळानं दिले आहेत। मेट्रो रेल्वे स्थानक परिसरासह मुंबईतील गल्ली बोळामध्ये आणि टेकडीवरील प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमानं साध्या सीएनजी 500 मिनी बस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र भाडे तत्वावरील गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा अभाव पाहता स्वमालकीच्या बस घेण्याची मागणी बेस्ट समितीतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली आहे। मुंबईहून पुणे द्रुतगती मार्गावर अतिजलद केवळ 30 मिनिटांमध्ये पोहोचता यावं याकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अटल सेतू उन्नत मार्गानं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्याचं काम हाती घेतलेलं आहे। सुमारे 7.35 किलोमीटर लांबीच्या या उन्नत मार्गाच्या कामाला वेग आलेला आहे। या कामातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्यात येत आहेत। आतापर्यंत 143 ठिकाणी पाया उभारणीचं तर 141 ठिकाणी गर्डर उभारणीचं काम पूर्ण झालेलं आहे। वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेतील मुलुंड अपघात प्रकरणामध्ये सल्लागार कंपनी DBHILL LLBGची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्यांचा करार रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलेलं होतं, मात्र सल्लागाराला पुन्हा अभय देण्यात आलेलं आहे। मेट्रो 4 मार्गिकेवर सल्लागार म्हणून या कंपनीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। तीव्र उन्हामुळे ठाणे शहरामध्ये पाणी वापर वाढला। धरणांमधील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होतोय। हा साठा जून महिन्यापर्यंत टिकवण्याकरता ठाणे महापालिका प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला। ठाण्यात सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईला 10 जूनपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। या कामामुळे MIDC कडून मुंब्रा, दिवा, कळवा यासह वागळे इस्टेट तसंच कोळशेत भागातील काही भागांचा पाणी पुरवठा 24 तासांकरता बंद ठेवण्यात येणार आहे।
गुरुवार 23 एप्रिलला हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या बंदमुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मुद्रा कर्जाच्या थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढत असल्याचं दिसून येत आहे। यावर्षी मार्च अखेरीस मुद्रा कर्जाची थकबाकी 6,736 कोटी 56 लाख रुपयांवर गेली असल्याची आकडेवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर ठेवण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी थकीत रकमेमध्ये 1120 कोटी रुपयांची भर पडली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,640 घरांच्या लॉटरीसाठी 29,684 अर्ज आलेले आहेत। यापैकी 16,944 अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली आहे। लॉटरी करता अर्ज करण्यासाठी 29 एप्रिल शेवटची तारीख आहे। राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारं, गारपीट आणि पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। डबल डेकर 150 बसचा पुरवठा 2 वर्षांपासून रखडलाय। वारंवार नोटिसा देऊन सुद्धा पेच सुटत नसल्यानं एका महिन्यामध्ये प्रतिसाद न दिल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा बेस्ट प्रशासनानं दिला आहे। 2.5 वर्षांपूर्वी 200 डबल डेकर बसेसची ऑर्डर देण्यात आली होती। यापैकी फक्त 50 बस बेस्टला मिळाल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी भोंदू अशोक खरात संदर्भातली। या प्रकरणामध्ये त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहता न्यायालयामध्ये आज सुनावणी होतीये। शिर्डीतील शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात कल्पना खरात आरोपी आहे। ती 1 एप्रिलपासून फरार आहे। यापूर्वी 10 आणि 16 एप्रिलच्या सुनावण्यांमध्ये निर्णय होऊ शकला नव्हता। आज वकील आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालय काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांना विचारूया। हरीश, जेव्हापासून गुन्हा दाखल झालाय कल्पना खरात फरार आहे आणि आता तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होतीये, काय सांगाल? नक्की सुवर्ण, आपण जर बघितलं तर हा भोंदू अशोक खरात जेव्हा महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अटकेत गेला त्यानंतर शिर्डीमध्ये देखील त्याच्यावरती आणि त्याच्या पत्नीवरती एका शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा 31 मार्च रोजी दाखल झालेला होता आणि तेव्हापासून ही जी कल्पना खरात आहे ती फरार आहे आणि अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी 4 एप्रिलला अर्जही केला होता। त्याची सुनावणी 10 एप्रिलला झाली, मात्र कल्पना खरातचे वकील त्यावेळी उपस्थित राहिले नाही। नंतर 16 तारखेला देखील सुनावणी झाली, त्यामध्ये फिर्यादीच्या वकिलांनी वेळ मागून घेतला। त्यामुळे आज आता ही या प्रकरणाची सुनावणी होते। मग तिला अटकपूर्व जामीन आज मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारी पक्ष आपली बाजू मांडेल, त्यानंतर फिर्यादीचा वकील आणि आरोपीचे वकील अशा तिघांच्या युक्तिवादानंतर राहता न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर हरीश, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। आता अमरावतीतलं परतवाड्याचं लैंगिक शोषण प्रकरण, मुलींचे व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे। अयान अहमदसह 4 आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। 27 एप्रिलपर्यंत सगळे आरोपी हे पोलीस कोठडीत राहणार आहेत। त्यामुळे पोलिसांना त्यांच्याकडून अधिक माहिती घेता येणार आहे, त्यांची चौकशी करता येणार आहे। अयाननं रील बनवण्याकरता वापरलेली थार गाडी, नोटांचं बंडल, त्याच्या समोर असलेले आयफोन्स, रिव्हॉल्वर या सगळ्याची चौकशी करणं गरजेचं आहे असं पोलिसांचं मत आहे। मुलींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून त्यातून आरोपींनी पैसा कमवला का याचा सुद्धा तपास पोलिसांना करायचा आहे। 8 आरोपींचे 11 खात्यांचे बँक स्टेटमेंट्स पोलिसांजवळ आहेत। या बँक खात्यांमध्ये आलेल्या पैशांची चौकशी करणं गरजेचं आहे। आरोपींच्या मोबाईलमधील रिकव्हर झालेला आणि फॉरेन्सिक लॅबमधून तपासणी करून आलेला डेटा आरोपींच्या समक्ष तपासणं, समोरासमोर त्याचं क्रॉस चेकिंग करणं गरजेचं आहे। पोलीस कोठडी मिळालेले आरोपी अयान अहमद तन्वीर, अहमद उजैर खान इकबाल खान, मोहम्मद साद, मोहम्मद साबिर तरवेज खान, तस्लीम खान। आमचे प्रतिनिधी संजय यांना विचारूया। संजय, काय सांगाल? अपडेट, रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत याही प्रकरणात। निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा येथील हे मुलींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ प्रकरणच्या या प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे जे पुढे येत आहे। काल आरोपींची जवळपास 7 दिवसाची पोलीस कोठडी आहे ती संपणार होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना अचलपूरच्या न्यायालयात हजर केलं। त्यावेळी आरोपींचे जे सरकारी वकील आहेत धनराज नावाचे आणि जे पोलीस निरीक्षक आहेत सुरेश मस्के यांनी न्यायालयासमक्ष सांगितलं की अयानने जी रील्स वापरण्यासाठी बनवलेली जी थार गाडी आहे त्या थारमध्ये जो नोटाचे बंडल आढळलेले होते, आयफोन आढळलेले होते
आणि रिव्हॉल्वर दिसत होती. हा रिव्हॉल्वरचा शोध घेणे गरजेचं आहे. ती असली आहे की नकली आहे, नकली असेल तर ती कुठून आणली, कशासाठी आणली, त्या संपूर्ण बाबी तपासात घेणे गरजेचं आहे. सोबतच या मुलींचे जे फोटो आणि व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहे ती एखाद्या पॉर्न साईटवर टाकून आरोपींनी यामधून पैसा तर कमवला नाही ना, ही देखील पोलिसांना शंका येते. त्यामुळं पोलीस या आरोपींचे आठही आरोपींचे बँकेचे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट पोलिसांकडे आलेले आहे. ते स्टेटमेंट तपासणे गरजेचे आहे. सोबतच आरोपींकडून आतापर्यंत जवळपास 8 मोबाईल जप्त करण्यात आले. त्यापैकी 5 मोबाईल जे आहे ते फॉरेन्सिक लॅबमध्ये डाटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात आलेले होते आणि इतरही मोबाईल डाटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात आलेले आहे. लॅपटॉप आहे, हार्ड डिस्क आहे, पेनड्राईव्ह आहे, हे सगळं जे आहे ते फॉरेन्सिक लॅबमधून तपासण्यात आलेले आहे. त्यामुळं या जो डाटा जो रिकव्हर झालेला डाटा आहे आणि फॉरेन्सिक लॅबमधून तपासणी करून आलेला डाटा आहे, हा डाटा आणि या डाटातले जे काही फोटो असेल, व्हिडिओ असेल, तो आरोपी समक्ष तपासणे गरजेचे असल्याची बाजू जी आहे सरकारी वकील आणि जे आरोपी पोलीस निरीक्षक जे सुरेश मस्के यांनी न्यायालयात भक्कमपणे मांडली आणि याच आधारे अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने या 4ही आरोपींचा जो PCR आहे 7 दिवसापर्यंत म्हणजे पुढच्या या 27 एप्रिल पर्यंत वाढवून देण्यात आलेला आहे. त्यामुळे 27 एप्रिल पर्यंत आरोपींकडून आणखी काय काय गोष्टी निष्पन्न होते ते पाहावं लागणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 8 मुली आणि आणखी एका मुलीची वाढ झालेली आहे. 16 वर्षीय मुलीच्या आईने बरोबर संजय, म्हणजे 27 तारखेपर्यंत अजून खूप महत्वाची माहिती हाती लागू शकते. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता खरात प्रकरण बघूया. SIT चौकशी वेळी भोंदू खरातची प्रकृती बिघडली. खरातसाठी तातडीनं कार्डियाक अँब्युलन्स मागवण्यात आली. खरातला डोकेदुखी, मळमळ होणे अशा प्रकारची तक्रार होती. त्याच्या छातीतही दुखत होतं. त्यामुळे काही काळ खरातला ऑक्सिजन लावावा लागला. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना विचारूया. लक्ष्मण, काय अपडेट? सुवर्ण, अशोक खरात सध्या SITच्या ताब्यामध्ये आहे आणि अशोक खरातची चौकशी जी आहे ती SIT कडनं केली जाते. मात्र या चौकशी दरम्यान अशोक खरात याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आलेली आहे. अशोक खरातला अचानक डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्या ठिकाणी कार्डियाक अँब्युलन्स बोलवून त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळेला त्याला इमर्जन्सी ऑक्सिजन देखील लावण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येते. मात्र या सगळ्या प्रकारानंतर आता त्याची प्रकृती बिघडल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी देखील त्याला न्यूरोसर्जनकडे तपासणीसाठी पाठवावं अशा प्रकारचा एक विनंती अर्ज जो आहे तो SIT कडे केलेला आहे. कारण त्याचा एका खांद्याचं अर्थात एका बाजूच्या हाताचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याला न्यूरोची तपासणी करावी अशा स्वरूपाचा अर्ज यापूर्वी देखील देण्यात आलेला होता. आता पुन्हा एकदा त्याच्या वकिलांनी अशा स्वरूपाचा अर्ज SIT कडे दिलेला आहे. त्यामुळे अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असला तरी त्याला रुग्णालयात दाखल केलं जातं का किंवा त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवलं जातं का हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची. बारामतीतील सांगता सभेमध्ये अजितदादांच्या विमान अपघाताबाबत तुमच्यासारखी माझ्याही मनात शंका आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. दादांच्या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. सत्य बाहेर येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. बारामतीच्या विकासामध्ये आपण सगळे एकत्र राहू हा शब्द असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराकरता सुप्रिया सुळे महायुतीच्या मंचावर दिसल्या. यावेळी त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या भावूक झाल्या. दादांची सगळी स्वप्न पूर्ण करण्यास मदत करू. मवियाचा प्रत्येक कार्यकर्ता सुनेत्राताईंसोबत उभा आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी जयद पवार दादांच्या आठवणीनं भावूक झाले. दादांप्रमाणे वहिनींना साथ द्या असं म्हणत जय पवार भावूक झाल्याचं बघायला मिळालं. विरोधक हे सिरियल लायर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि विरोधकांवर हल्ला चढवला. झूठ की उमर बडी नहीं होती, सच कभी समाप्त नहीं होता म्हणत महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांचे बुरखे फाडू. आम्ही हिंदू आहोत, तुम्ही काय आमचे बुरखे फाडणार. राम मंदिर संसद भवन उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना का बोलावलं नाही ते आधी सांगा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. लोकशाही खरंच जिवंत आहे का याचा विचार करा. बंगालच्या वाघिणीला हरवण्याकरता 2 लाख CRPFचे जवान तैनात करण्यात आले. जिंकण्याची अवकात नाही म्हणून
सीबीआय ईडी मैदानात उतरवतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलेल्या चॅलेंजवर संजय राऊतांनी टोला लगावला. मुख्यमंत्र्यांचा स्तर कुठला ते कळवायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा स्तर कुणी काढू नये असं म्हणत पंकजा मुंडेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. कराड दक्षिण मतदारसंघात स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर काका यांच्या स्मरणार्थ काका सृष्टी उभारण्यात येणार आहे. ते सलग 7 वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. या काका सृष्टीकरता उपलब्ध जागेची पाहणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा वादात सापडल्यात. बदलीच्या दिवशीच त्यांनी जिल्ह्यातील 6 ते 7 पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याची बाब समोर आली आहे. याबाबत शिवसैनिकांनी दोषींवर आरोप केलेले आहेत. या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार करणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही निवेदन देण्यात आलेलं आहे. अमरावतीच्या परतवाडा मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानसह इतर 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील पीडितेचा धक्कादायक जबाब समोर आला. गुढीपाडव्याला आसिफ अन्सारीनं साडीचा पदर ओढला तर शरीरयष्टीवरूनही खालच्या पातळीवर भाष्य केलं होतं अशी संतापजनक माहिती पीडितेच्या जबाबातून समोर आली आहे. समता पतसंस्थेतील 45 खातेदारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पतसंस्थेतील खाती खातेदारांनी उघडली नसल्याचं या चौकशीतून उघड झालंय. मात्र शिर्डी पोलिसांनी अद्याप पतसंस्थेवर कारवाई केली नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये समता पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. कोपरगाव इथं अनेक खातेदारांची कागदपत्र एका गोडाऊनमध्ये आढळली आहेत. भोंदूनं उघडलेल्या बनावट खात्यांसंदर्भात सध्या समता पतसंस्थेची ईडी आणि पोलीस चौकशी सुरू आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेकडून गोडाऊनमधील कागदपत्रांबाबत अधिकृत खुलासा करण्यात आला. पूर परिस्थितीच्या धोक्यामुळे महत्त्वाचे रेकॉर्ड सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्यानं संस्थेनं स्पष्टीकरण दिलं. सगळे कागदपत्र स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्येही जतन केल्याचा दावा करण्यात येतोय. गोडाऊनमध्ये कोणतेही आक्षेपार्ह साहित्य नसल्याचं सांगत अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात आलंय. भोंदू अशोक खरातचं ठाणे करेक्शन समोर आलंय. महेश अहेर हा माजी अधिकारी अशोक खरातचा भक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एका महिलेवरून खरात आणि अहेरनं लिंबू फिरवल्याचा प्रकार उघड झालाय. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी. टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटीनं हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे. या हेल्पलाईन नंबरवर 20हून अधिक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत. अनेक तक्रारी धार्मिक भावना दुखावल्या संदर्भातल्या आहेत. तक्रारी प्राप्त होत असल्या तरी पुढे येऊन गुन्हा दाखल करायला मात्र कुणी तयार नाहीये. कारवाई करण्यात त्यामुळे अडचणी येत आहेत. हेल्पलाईन क्रमांक जो दिलेला आहे त्यावर तक्रारी तर येत आहेत पण गुन्हे दाखल करायला कुणी पुढे येत नाहीये. 20हून अधिक तक्रारी या सगळ्या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत. जसं आपल्या सगळ्यांना माहिती असेल एसआयटीनं खरात प्रकरणामध्ये सुद्धा हेल्पलाईन जारी केलेली होती. तिथे 100हून अधिक तक्रारी आल्या महिलांच्या पण गुन्हा कोणी दाखल केलेला नव्हता. तसंच या प्रकरणामध्ये नाशिक धर्मांतर प्रकरणात 20हून अधिक तक्रारी हेल्पलाईनवर आलेल्या आहेत पण गुन्हा दाखल झालेला नाही. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून. लक्ष्मण, काय अधिक माहिती या हेल्पलाईन संदर्भात? लक्ष्मण, आवाज येतोय तुम्हाला? लक्ष्मण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. लक्ष्मण आपल्याला काही वेळानं या संदर्भात अधिक सांगू शकतील की हेल्पलाईन संदर्भात अजून काय काय अपडेट येत आहे? आता भोंदू अशोक खरात संदर्भातली एक महत्त्वाची माहिती. या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आलेला आहे. नाशिकच्या एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची 6 तास खरात प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली आहे. आर्थिक संबंधांची एसआयटी कडून सखोल तपासणी होते, चौकशी होते. या दोघांमध्ये काही जमीन व्यवहार झाले होते का, त्यातून आर्थिक काही देवाणघेवाण झाली होती का, याची चौकशी सध्या केली जाते. 6 तास या व्यावसायिकाची चौकशी झालेली आहे. या प्रकरणामध्ये पुन्हा त्या व्यावसायिकाची चौकशी होऊ शकते.
या दोघांमध्ये जमीन व्यवहार झाले होते ते कशासाठी, आर्थिक व्यवहार त्या अनुषंगाने काही झाले का, गैरप्रकार यात काही घडलेले आहेत का, हे सगळं तपासलं जात आहे आणि याकरता या व्यावसायिकाची 6 तास चौकशी झालेली आहे. हा हॉटेल व्यावसायिक आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. मुंबईमध्ये आज पाणीपुरवठा खंडित आहे. महापालिकेतर्फे शिवडी परिसरातील भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर बटरफ्लाय वॉल बसवण्याचं महत्त्वाचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे 18 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. बेस्ट तिकिटासाठी आणखी एक डिजिटल प्रणाली सुरू होणार आहे. आता मोबाईल QRद्वारे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. खर्डी ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे रुळालगतच्या सुक्या गवताला संध्याकाळी आग लागली. घटनेनंतर रेल्वेच्या अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या घटनेमध्ये रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि मालमत्तेचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये नवीन ध्वनी यंत्रणा बसवण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी 1,01,53,000 रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. 2015 मध्ये बसवलेली जुनी यंत्रणा जीर्ण झाल्यानं सभागृहातील आवाज स्पष्ट ऐकू येत नसल्यानं यंत्रणा बसवण्यात येणार आहे. अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी निवडीचं पत्र दिलं आहे. माणदेशी ग्रामीण शब्दशैलीतील त्यांचे दौशाड हे आत्मकथन प्रचंड लोकप्रिय आहे. भुसावळ रेल्वे विभागामध्ये 23 एप्रिलला ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांना फटका बसणार आहे. पारस, गायगाव, अकोला या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ऑटोमॅटिक ब्लॉक सेक्शनच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंगचा ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे भुसावळ, वर्धा आणि भुसावळ बडनेरा मेमो गाड्यांच्या अपडाऊन फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. वर्ध्याच्या आर्वीमध्ये जिनिंगला आग लागल्याची घटना घडली आहे. सरकी आणि ढेप आगीच्या भक्ष्यस्थानी होत्या. या आगीत जीवितहानी झालेली नाही.